लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. महिलांना मिळणार आता दुप्पट पैसे. महिलांना दुप्पट पैसे मिळणार. नवीन वर्षाचं सुरुवातीला सर्व लाडक्या बहिणींना मिळणार खुश खबर. दुप्पट पैसे आता महिलांच्या खात्यावरती नवीन वर्ष सुरू होता येणार. बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. 1 जानेवारी पासून बहिणींसाठी 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. या नियमामुळे बहिणींना दुप्पट पैसे मिळणार आहेत. ज्या महिला 4 नियमापैकी कुठल्याही एका नियमामध्ये बसल्या तर तुम्हाला देखील या ठिकाणी दुप्पट पैसे मिळणार आहेत आणि इथून पुढे 2 नवीन योजना येणार आहे. त्याचा देखील फायदा तुम्हाला होणार आहे. आता महाराष्ट्र सरकारने एक सर्वात मोठा निर्णय घेतला आहे आणि बहिणींसाठी 4 नवीन नियम लागू केले. हे नियम आनंदाचे नियम आहेत. सर्वात पहिला जो नियम असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पैसे वाढून मिळायचं आहे त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. दुसऱ्या नियमा अंतर्गत ज्यांनी फॉर्म भरले नव्हते त्यांच्यासाठीचा हा दुसरा नियम असणार आहे. तिसऱ्या नियमामध्ये तुम्हाला आता वाट पाहावी लागणार नाही आहे. जबरदस्त आणि डबल पैसे मिळणार आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी दुसरा आणि तिसरा नियम असणार आहे. चौथा नियम आहे तो सर्वात मोठा आनंदाचा असणार आहे. संक्रांतीसाठीचे 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि कशा प्रकारे या 4 नियमाची अंमलबजावणी त्या ठिकाणी होणार आहे. या नियमाचे पद्धती बसण्यासाठी काय करायचं आहे सर्वात आधी आपण हे पाहणार आहोत. नियमाबद्दल पूर्णपणे जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेचा फायदा तुम्हाला डबल होणार आहे. कशा पद्धतीने होणार आहे, कशा पद्धतीने या नियमामध्ये बसू शकता आणि या ठिकाणी डबल योजनेचा लाभ घेऊ शकता या विषयाची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. आता जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण पहिला नियम. या नियमामुळे कशाचा फायदा होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत डिसेंबर हप्त्याचे 28 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत पैसे वाटप झाले आहे. फक्त 8 जिल्हे बाकी आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जर जमा झाला नसेल तर तुम्हाला हे पैसे लगेच येऊ शकतात कारण की 1500 रुपये प्रमाणे हे पैसे बहिणींना आलेले आहेत. 28 जिल्ह्यात हे वाटप झालेले आहेत. पण त्यातच मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली ज्यामुळे महिलांना खूप आनंद झालेला आहे. या 4 नियमामध्ये ज्या महिला बसतील त्यांना दुप्पट पैसे मिळणार आहेत. आता पहा महिलांना या वाट पाहावी लागणार नाही आहे. पहिला जो नियम आहे तो महिलांची वाट पाहणे संपवणार आहे. महिलांची परीक्षा या ठिकाणी संपणार आहे. पहिला नियम या ठिकाणी सांगतो की आता पूर्वी जसे वाट पाहावी लागायचे डिसेंबरचा हप्ता आता लक्षपूर्वक आहे का. पहिला जो नियम आहे या नियमाची अशी असणार आहे की महिलांना वाट पाहावी लागणार की आता जसा डिसेंबर हप्ता डिसेंबर महिन्यात देण्यात आला तसा सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील महिलांना शेवटी देण्यात आला. तोपर्यंत महिलांना या ठिकाणी वाट पाहावी लागत होती. आता इथून पुढे वाट पाहावी लागणार नाही आहे. 1 जानेवारीला तुम्हाला खात्यात पैसे येणार आहे. तसेच पुढचे हप्ते देखील फेब्रुवारी 1 मार्च म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत आणि तिथून पुढे काही महिन्यात तुम्हाला हे पैसे 21 रुपये प्रमाणे देखील मिळणार आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी पहिला नियम हा असणार आहे. या ठिकाणी पहिला नियमा अंतर्गत महिलांना आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही आहे. पहिल्या तारखेला या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला जाईल. अशा पद्धतीने या ठिकाणी पहिला नियम आनंदाचा असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 तारीखच्या दरम्यान पैसे महिलांना मिळणार आहे. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण की महिलांना अगोदर हप्त्याची वाट पाहावी लागायची. आता वाट पाहण्याची गरज नाही. प्रत्येक महिन्याच्या 1 तारीखला तुम्हाला हप्ता मिळणार आहे. तर सगळ्यात महत्वाचा हा पहिला नियम होता आणि इथून पुढचे 3 नियम अतिशय आनंदाचे असणार आहे. दुसरा नियम ऐकून तर तुम्ही आनंदाने नाचायला लागणार कारण की दुसऱ्या नियमामध्ये काय आहे की भरपूर महिलांना अजून गॅसचे पैसे आले नाहीत. काहींना पैसे कमी आले आहेत तर काहींना काहीच आले नाही. तर काही महिलांना या ठिकाणी 9,000 रुपये यायचे होते तर त्यांना कमी पैसे आले म्हणजे त्यांना 1-2 हप्ते हा कमी आलेला आहे. काहीचा फॉर्म भरायचा बाकी आहे म्हणजे ज्या योजनेअंतर्गत पात्र असून देखील बऱ्याचशा महिलांना अजून फॉर्म भरता आले नाही आहे त्यांच्यासाठी खूप आनंदीय निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. टोटल 4 नियमाबद्दल आपण या ठिकाणी त्यापैकी पहिला नियम ज्यात महिलांची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपलेली आहे. आता दुसरा जो काही नियम आहे तो निर्णय आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ काही महिलांना मिळत नाही. काही महिलांचे फॉर्म भरायचे राहिले. काही महिलांना आतापर्यंत कमी पैसे आले. काही महिलांना गॅसचे पैसे आले नाहीत. काही महिलांना 1500 रुपये आले. काही महिलांना 4,500 आलेले आहेत. काहींना 3,000 रुपये आलेले आहेत. टोटल 9,000 रुपये प्लस या ठिकाणी गॅसचे पैसे असे पैसे या ठिकाणी महिलांना यायचे होते परंतु बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी कमी पैसे आले. खूप कमी महिलांना या ठिकाणी सर्व पैसे आलेले आहेत. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 9,000 रुपये आणि गॅसचे पैसे देखील आलेले आहेत. परंतु त्यापैकी ज्यांना कमी पैसे आले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी दुसऱ्या 4 नियमाअंतर्गत देण्यात आलेली आहे. तसेच तिसऱ्या नियमामध्ये 10,000 ते 15,000 रुपये मिळणार आहेत आणि चौथ्या नियमाअंतर्गत तुम्हाला संक्रांतीचे 3,000 रुपये गिफ्ट मिळणार आहेत. कसे मिळणार आहेत पण त्याआधी दुसऱ्या नियमाविषयी या ठिकाणी माहिती घेऊया. तर नवीन
फॉर्म सुरू होणार आहेत. नवीन वर्षात लवकर ज्या महिलांनी अजून फॉर्म भरला नाही त्यासाठी नवीन अर्ज सुरू होणार आहे. ज्या महिलांनी अजून फॉर्मच भरला नाही, ज्यांना गॅसचे पैसे आले नाही, ज्यांना पैसे कमी आलेले आहेत, ज्यांना 3,000 रुपये आलेले आहेत, तर अशा महिलांसाठी नवीन वर्ष मध्ये एक नवीन पोर्टल सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. ज्यात तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करू शकता, नवीन फॉर्म भरू शकता, फॉर्म ही सबमिट करू शकता. काही महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग दाखवत आहे, त्यांना अजून अप्रुव्हलचा मेसेज आलेला नाही आहे. काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत. तर अशा महिलांसाठी दुसऱ्या नियमा अंतर्गत आनंदाची बातमी असणार आहे की तुम्हाला आता हे सर्व काम करण्यासाठी शासनाकडून नवीन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे आणि पोर्टलच्या माध्यमातून हे सर्व कामे आरामात करू शकणार आहेत. तुमचे कागदपत्राची पूर्तता तुम्ही या ठिकाणी करून ठेवा. जसे पण या ठिकाणी पोर्टल सुरू होईल त्या ठिकाणी तुमचे पेंडिंग कामे या ठिकाणी करू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी दुसरा नियम अतिशय महत्वपूर्ण असा असणार आहे. आता या ठिकाणी तिसरा जो काही नियम आहे तो खूपच आनंदाचा असणार आहे. खास महिलांसाठी लागू करण्यात आलेला आहे. तो म्हणजे आता महिलांना विविध प्रकारच्या योजनेचा लाभ हा देण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी येणार आहे. जसे की या ठिकाणी पिठाची गिरणी, भांडी संच योजना, सिलाई मशीन इत्यादी प्रकारचे लाभ या ठिकाणी आता महिलांना तत्काळ मिळणार आहे. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरला असेल, ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, त्यांना या इतर योजनेमध्ये देखील प्राधान्य राहणार आहे. त्यासाठी महिलांना या ठिकाणी कामगार म्हणून आपली नोंदणी ही करावी लागणार आहे. याची नोंदणी तुम्ही बांधकाम कामगारच्या वेबसाईट वरती जाऊन अगदी मोफत करू शकता. फक्त ₹1 भरून तुम्ही त्या ठिकाणी तुमची नोंदणी आरामात करू शकतात आणि नोंदणी झाल्यानंतर अनेक कल्याणकारी योजनेचा लाभ तुम्हाला या ठिकाणी सरकारकडून मिळणार आहे. अशा प्रकारचा या ठिकाणी तिसरा नियम हा असणार आहे. त्यानंतर मित्रांनो आता चौथा आणि शेवटचा जो काही नियम आहे तो अत्यंत आनंदाचा असणार आहे आणि तो म्हणजे महिलांना आता अन्नपूर्णा योजना अंतर्गत मोफत 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. आचारसंहिता लागल्याच्या पूर्वी बऱ्याचशा महिलांना या योजनेअंतर्गत देखील ₹830 एका सिलेंडर साठी अनुदान हे मिळाले होते, पण तरी देखील बऱ्याचशा महिलांना अजूनही या योजनेचा लाभ मिळालेला नसून अजूनही बऱ्याचशा महिला या योजनेच्या अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना एका सिलेंडरचे देखील पैसे हे आलेले नाहीत. तर आता अशा महिलांना देखील आनंदाची बातमी असणार आहे. आता त्यांना देखील पैसे येणार आहेत, कारण की आता नवीन सरकार देखील स्थापन झाली आहे आणि खाते वाटपाचे काम होते ते देखील झालेले आहे. त्यामुळे आता पूर्वी सुरू केलेल्या योजनेचे पैसे देखील महिलांना मिळायला सुरुवात झाली आहे. त्यापैकी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचे पैसे नुकत्याच महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे. अन्नपूर्णा योजना अंतर्गत महिलांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ हा सुरुवात होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो महिलांसाठी छान महत्वाचे नियम आहे, ज्यामुळे महिलांना लवकरच सर्व योजनेचे पैसे मिळणार आहेत. मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.